सलीम कुत्ता सोबत कथित डान्स प्रकरणी आता सुधाकर बडगुजर यांची आज पुन्हा चौकशी केली जाणार आहे। भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरेंची ही चौकशी होणार आहे। नाशिक क्राइम ब्रांच कडून ही चौकशी होणार आहे। तर बडगुजर वकिलांसह चौकशीसाठी हजर राहणार आहेत। तर पोलिसांनी दिलेल्या प्रश्नावलीचं लेखी स्वरूपात ते उत्तर देणार आहेत। नाशिकच्या गुन्हे शोध पथकाने कारागृहाकडून सलीम कुत्ता प्रकरणाची देखील माहिती मागवली आहे। ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यासह अन्य लोकांची आज नाशिकच्या क्राइम ब्रांच कडून चौकशी होणार आहे। भाजपचा पदाधिकारी व्यंकटेश मोरे याची देखील आज पुन्हा चौकशी केली जाणार आहे। सलीम कुत्ता प्रकरणी अडचणीत आलेले सुधाकर बडगुजर यांच्या चौकशीतून काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बडगुजर वकिलांसह चौकशीसाठी हजर राहणार आहेत। पोलिसांनी दिलेल्या प्रश्नावलीचे लेखी स्वरूपात उत्तर देखील दिलं जाणार आहे। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेश, खरतर नाशिक क्राइम ब्रांचकडून आज पुन्हा एकदा बडगुजर यांची चौकशी होणार आहे। विशेष म्हणजे बडगुजर या चौकशी दरम्यान वकिलांसह उपस्थित राहणार आहेत। चौकशी नेमकी किती वाजता केली जाणार आणि याबाबतची सविस्तर काय माहिती आहे? नक्कीच करण, खरं तर सुधाकर बडगुजर हे सध्या अडचणीत आलेले आहे। सलीम कुत्ता याच्यासोबत डान्स प्रकरणी उबाटाचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे। सातत्याने त्यांची चौकशी नाशिकच्या क्राइम ब्रांचकडून करण्यात येते। यामध्ये ज्या पार्टीचा हा जो व्हिडिओ व्हायरल झालेला होता किंवा जो विधिमंडळामध्ये नितेश राणे यांनी दाखवलेला होता, त्या व्हिडिओमध्ये जेवढे दिसत आहेत त्यांची देखील आज चौकशी होणार आहे। साधारणतः 18 जणांची जी चौकशी आहे ती नाशिकच्या क्राइम ब्रांचकडून केली जाते। यामध्ये डीजे चालक असेल, गायक असेल, या सर्वांची जी चौकशी ती सातत्याने नाशिक क्राइम ब्रांचकडून केली जाते। याचसोबत या पार्टीमध्ये भाजपचा पदाधिकारी कामगार माथाडी सेलचा जो पदाधिकार आहे व्यंकटेश मोरे, त्याची देखील चौकशी करण्यात येते। आता या चौकशीतून काय निष्पन्न होते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर सुधाकर बडगुजर यांची चौकशीच्या दरम्यान त्यांनी मला वकिलाची गरज असल्याचं सांगितलं होतं आणि ती मागणी मान्य करत आता ते वकिलांसह चौकशीला हजर राहणारे पोलिसांकडून काही प्रश्नावली तयार केली गेलेली आहे। त्या प्रश्नावलीचे उत्तर जे आहे ते लेखी स्वरूपात सुधाकर बडगुजर हे पोलिसांना देणार आहे। त्याच्यामुळे हे लेखी जबाब जे आहे ते पोलिसांच्या दृष्टीने देखील महत्त्वाचे ठरणार आहे। त्याच्यामुळे ही चौकशी जी आहे ती महत्त्वाची मानली जाते। खरं तर सातत्याने चौकशी होत असताना आता दुसरीकडे भाजपच्या पदाधिकारी व्यंकटेश मोरे याची देखील चौकशी केली जाते। संजय राऊत यांनी देखील ही पार्टी जी आहे ती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केल्याचं सांगितलं होतं, मात्र अद्यापही पोलिसांकडून याला कुठलाही दुजोरा मिळालेला नाही। खरं तर पार्टीचा उद्देश काय होता, कोणी आयोजित केली होती, या सगळ्यांची जी प्रश्न आहे ती अद्याप तरी अनुत्तरित आहे। मात्र नाशिक पोलिसांनी दुसरीकडे जर बघितलं तर कारागृह प्रशासनाकडे माहिती मागवलेली आहे। सलीम कुत्ता प्रकरणी जी आहे ती कारागृह प्रशासनाकडनं माहिती मागवली जाते। त्याच्यामुळे ती माहिती आणि सुधाकर बडगुजर तसेच अन्य साक्षीदारांची जी माहिती यांची टॅली केली जाणार आहे। या चौकशीतनं काय नवीन खुलासे समोर येतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। करण, नक्कीच महेश, या चौकशीमध्ये नेमक्या काय घडामोडी पुढे येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।